आज आपण बनवणार आहोत लसुणी पालक। इथे बघा मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने। एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पालक घालू। हे पालक आता शिजवून घ्यायचे। इथे बघा पालक घातलेला आहे, त्याच्यामध्ये पाव चमचे साखर घालू। साखर घातल्यामुळे पालकचा कलर बदलत नाही, आहे तसा हिरवागार राहतो। ते बघा मी गॅस बंद केलेला आहे। ते एका भांड्यामध्ये पाणी घेतले, गार पाणी, त्याच्यामध्ये पालक घालायचा आहे गरम गरम। गार पाण्यामध्ये पालक घातलं तर पालकचा कलर तसाच राहतो। ते बघा एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालू। इथे पनीर परतून घ्यायचं आहे। इथे 2 ते 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। इथे पाव चमचा तूप घालू आणि पनीर दोन्ही बाजूनी छान असं परतून घ्यायचंय। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेलं पालक घालू आणि त्याचं पेस्ट बनवून घ्यायचंय। इथे बघा पेस्ट तयार आहे। पनीर एका बाजूला परतलेला आहे, दुसरी बाजू करून घेऊ। पनीर परतत असताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचंय, म्हणजे पनीर मऊ राहतो, कडक होत नाही। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय। तुम्ही या भाजीला बटर वापरलं तरी चालतं, मी तूप वापरलेला आहे। ह्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालू। ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालू। त्याला चांगलं परतून घ्यायचंय। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालू। हा कांदा मी चॉपर मधनं काढलेला आहे, तुम्ही एकदम बारीक असा कांदा चिरून घेतला तरी चालतं। इथे बघा कांद्याचा कलर बदललेला आहे, कांदा छान भाजलाय। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालू। ह्याला आता परतून घेऊ। इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते, त्याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचंय। आणि 1 चमचा बेसन पीठ घालायचंय। बेसन पीठ चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय आणि गॅस बारीक ठेवायचं, नाहीतर खाली लागू शकतं। इथे बघा बेसन पीठला सुद्धा तेल सुटलेलं आहे, चांगलं परतलंय। इथे मी 1 टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, चॉपर मध्ये काढून घेतलेला आहे, ते घालू। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा काढून घालू शकता। ह्याला आता टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। इथे अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे। हे बघा ह्याला सुद्धा तेल सुटतंय। त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू आणि ह्याला तर सगळं मिक्स करून घ्यायचंय। इथे बघा अर्धी वाटी पाणी घातलंय, 1-2 मिनिटं झाकून ठेवायचंय। इथे बघा सगळं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालू चवीपुरतं। त्याला हलवून घ्यायचंय। आता बारीक करून घेतलेलं पालक घालू। मसाला आणि पालक आता मिक्स करून घ्यायचंय।
पालक जास्त शिजवायचं नाही आहे, 1-2 उकळी आणायचं आहे. ह्याच्यामध्ये परतून ठेवलेलं पनीर घालू. आता हे हलक्या हाताने पनीर मिक्स करून घ्यायचंय. इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी वापरलेला आहे. तुम्ही नाही वापरलं तरी चालतं. हातावर घेऊन चुरून घालायचंय. आणि पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणताही किचन किंग मसाला वगैरे वापरला तरी चालतं. त्याला मिक्स करून घेऊ. आणि 2 चमचे ताजं दही घेतलेलं आहे, त्याला आता थोडंसं फेटून घ्यायचंय. आता हे पालक मध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ. इथे बघा मिक्स झालेला आहे. याला आता 1-2 मिनिटं झाकून ठेवायचंय. पालकला उकळी आलेले आहे. आता याला काढून घेऊ. त्याला एक फोडणी द्यायचंय. ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे आणि 5-6 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलंय ते घालू. आणि 2 लाल मिरच्या तुकडे करून घेतलेला आहे. कलर साठी 1 पाव चमचा मिरची पूड घेतलेला आहे. आता फोडणी घालली आहे. भाजीवरती घालून घेऊ.